या पवित्र शास्त्रात परमेश्वरांनी जे काही बोललेलं आहे ते विश्वास ठेवून आपण देवाच्या मंदिरात ऐकण्यासाठी आलो. आपण विश्वास ठेवून, समजा आपल्याला परमेश्वराची वचनच आपल्याला गरज नसलं तर आज आपण परमेश्वराच्या मंदिरात आला नसतं. म्हणून तुम्ही परमेश्वराला सर्वांनी परमेश्वराला दाखवा तुम्ही एकदा पवित्र शास्त्र सर्वजण. ओके, सांगा. येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो या पवित्र शास्त्रामध्ये असलेले प्रत्येक वचन मी विश्वास ठेवलो. विश्वासाच्या द्वारे माझ्या जीवनात कार्य कर म्हणून येशू बापा मी तुला महिमा गौरव येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया. परमेश्वराने आज तुमच्यासोबत बोलण्याची वचन आहे ना, प्रारंभ करत असताना मला आज परमेश्वराने दिलेले वचन येशू ख्रिस्तामध्ये आज पवित्र आत्मा मला जे काही वचन सांगितलं त्या एक एक वचन आहे ना मी तुमच्यासमोर आहे ना सांगून आहे ना तुम्हाला लास्टला प्रार्थना करणार आहे. म्हणून आपण सर्वजण आहे ना पहिला वचन ऐकण्याची ना विषयावर आपण छोटंसं प्रार्थना करू. आपण सर्वजण डोळे बंद केलं तर. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, तुला महिमाने गौरव करतो बापा. तुझ्या कृपेच्या द्वारे दहेच्या द्वारे बापा आज तुझं लेकर बापा वचन ऐकण्यासाठी तुझ्या उपस्थितीत आल्याबद्दल तुला धन्यवाद. वचन तुझ्या लेकरांना बापा समजण्यासाठी तू सहाय्य कर. जे काही बापा तुझ्या बापा दास बोलत असताना पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे तुझ्या लेकरांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे वचन समजण्यासाठी तू कृपा दाखव म्हणून तुला विनंती करतो. प्रत्येक वचन तुझ्या दास बोलत असताना पवित्र आत्मा सहाय्य करण्यासाठी कृपा दाखव म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन. परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे आजचा दिवस देवाचं वचन येशू ख्रिस्त तुमच्या तारण करणार. येशू ख्रिस्त तुमचे तारण करणार या विषयावर आहे ना आज परमेश्वराने तुमच्यासोबत बोलणार. कारण की येशू ख्रिस्त तुमच्या तारणारा म्हणजे येशू ख्रिस्त तुमचे तारण करणार म्हणून ज्या विषय आहे ना आज तुम्ही ऐकत असताना परमेश्वराची आज अनेक वेळा ना आपण आहे ना येशू ख्रिस्ताविषयी ना ऐकण्यासाठी ना आपण प्रयत्न करायला पाहिजे. परमेश्वराची आज तुमच्यासोबत बोलाल की येशू ख्रिस्त तुमच्या तारण करणार. येशू ख्रिस्त तुमच्या तारण करणार म्हणजे तारण म्हणजे ना त्याचे अर्थ असं होतात की रक्षण. तारण म्हणजे रक्षण. तारण म्हणजे कधी पण विसरू नका रक्षण म्हणजे येशू ख्रिस्त तुमचं रक्षण करणार. हालेलुया. येशू ख्रिस्त तुमचं रक्षण करणार. पवित्र शास्त्र आपण जेव्हा पाहत असतो की ना येशू ख्रिस्ताने प्रत्येक मनुष्याला ना या भूतलावर आहे ना रक्षण करण्यासाठी आलेला आहे. येशू ख्रिस्तांनी स्वर्गातून भूतलावर आलं म्हणजे ना प्रत्येक मनुष्याला ना रक्षण करण्यासाठी या भूतलावर आला. म्हणून आज अनेक मनुष्याने ना येशू ख्रिस्ताकडं काबर पाहत असतात. पूर्ण जगामध्ये आणि मनुष्यानं सर्व मनुष्य येशू ख्रिस्ताकडे पाहत आहे. आज प्रत्येक मनुष्य सर्व जगामध्ये ना अनेक व्यक्तीने येशू ख्रिस्ताकडे काबर पाहत असतात म्हणलं तर येशू ख्रिस्ताकडून आहे ना रक्षण मिळणार आहे. येशू ख्रिस्ताकडून माझं जीवन आहे ना तारण होणार आहे म्हणून आहे ना येशू ख्रिस्ताकडे पाहत असतं सर्वजण. आज आपल्याला समजत नाही की येशू ख्रिस्ताकडे आहे ना का बरे लोक एवढं पाहत असतात किंवा ना सर्वजण येशू ख्रिस्तावर का बरं एवढा विश्वास ठेवला म्हणून आहे ना आज अनेक मनुष्याच्या मनामध्ये पण एक विचार पण राहू शकतात. पण पूर्ण जगामध्ये आणि पूर्ण जग आहे ना येशू ख्रिस्ताकडे आहे ना याच्यासाठी पाहत असतात की येशू ख्रिस्ताकडं येशू ख्रिस्तावर याच्यासाठी विश्वास ठेवलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे
माझं जीवन आहे ना तारण होणार, म्हणजे माझं जीवन येशू ख्रिस्तामध्ये आहे ना मला रक्षण मिळणार म्हणून आहे ना आज अनेक व्यक्तींना ना देवावर विश्वास ठेवत आहे. हालेलुया. त्या विश्वासाच्या द्वारे आज परमेश्वराने पण आहे ना तुम्हाला पण एक विश्वासाच्या द्वारे देवाच्या कुटुंबामध्ये तुम्हाला आज स्वागत केलं परमेश्वराने. तुम्ही देवाच्या कुटुंबामध्ये आलं तुम्ही आज, म्हणजे आज तुम्ही कुठं आलं म्हणलं तर आहे ना आज परमेश्वराच्या कुटुंबामध्ये येऊन तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवलं आणि परमेश्वराकडून आहे ना मिळत असलेला ना अनेक आशीर्वाद आजपर्यंत तुम्ही प्राप्त केलेला आहे. हालेलुया. आजपर्यंत तुम्ही परमेश्वराकडून आहे ना अनेक आशीर्वाद, म्हणजे परमेश्वराने आज तुमच्या जीवनात अनेक अद्भुत कार्य केलं, चमत्कार केलं आणि तुम्ही जे काही प्रार्थना केलं परमेश्वरासमोर ते प्रार्थना परमेश्वराने ऐकून तुमच्या जीवनात आशीर्वाद आणि चमत्कार पण केलं. पण इथपर्यंत परमेश्वर थांबलं नाही. परमेश्वर तुम्ही येणाऱ्या दिवसात परमेश्वरावर विश्वास ठेवून जे काही तुम्ही प्रार्थना करणार आहे त्या प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराने तुमच्या जीवनात अनेक अद्भुत कार्य करणार आहे, अनेक चमत्कार करणार आहे, अनेक आशीर्वादाने तुम्हाला भरून या जगामध्ये तुम्हाला एक आशीर्वादित व्यक्ती बनवणार आहे परमेश्वराने. म्हणून परमेश्वराचे तुम्ही ना आलं म्हणलं तर आहे ना तुम्ही परमेश्वराच्या कुटुंबात आलं, तुम्ही परमेश्वराच्या आज तुम्ही देवाचं लेकरं आहे. तुम्ही एक साधारण लोक नाही या जगात. तुम्ही एक साधारण लोक, तुम्ही स्वतःला अनेक वेळा तुम्ही ना स्वतःवरच आहे ना तुम्ही ना शाप देत असतात की माझं जीवन का बरं असंच आहे, माझं जीवन कशाला असं लिहिलं परमेश्वरांनी, मीच कशाला एवढा दरिद्रामध्ये राहतो, मीच का बरं दुःखामध्ये राहत असतो, मलाच का बरं दुःख का बरं येत असतात. म्हणून स्वतःवर स्वतः बोलून आहे ना अनेक वेळानं तुम्ही स्वतःला ना शापामध्ये ना स्वतःला शाप देत, स्वतःवर आहे ना तुम्ही निंदा करत आहे ना, तुम्ही स्वतः शापित म्हणून आहे ना बोलत असतात. पण परमेश्वराने तुम्हाला ना त्याच्या कुटुंबामध्ये ना तुम्हाला स्वागत याच्यासाठी केलं की येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही पापामध्ये राहण्यासाठी नाही, तुम्ही शापामध्ये राहण्यासाठी नाही, तुम्ही रोगामध्ये राहण्यासाठी नाही, तुम्ही दरिद्रामध्ये राहण्यासाठी नाही. येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला परमेश्वराने आशीर्वादित करण्यासाठी बोलवलेलं आहे. आज तुम्ही सर्वजणांनी देवाच्या मंदिरात आलं म्हणलं तर, देवाची उपस्थितीत आलं म्हणलं तर आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना तुम्ही आशीर्वादितच होणार आहे. तुमचं जीवन एक आशीर्वादामध्ये बदल करावं. परमेश्वराने तुम्हाला ना एक आशीर्वादित व्यक्ती या भूतलावर आहे ना तुम्ही राहावं म्हणून परमेश्वराच्या मनामध्ये असलेला एक महान एक आशा आहे त्यांच्या मनात. परमेश्वराच्या मनामध्ये आहे एक आशा की तुम्ही या भूतलावर एक आशीर्वादित व्यक्ती दिसावं, एक पवित्र जीवन असलेलं व्यक्ती तुम्ही दिसावं म्हणून परमेश्वराचे एक विचार. म्हणजे आपण देवामध्ये आहे म्हणलं तर आपण पाप करणारा लोकांना आहे, आपण परमेश्वरामध्ये असलं तर आहे ना आपण येशू ख्रिस्ताच्या नावात आपण आपलं जीवन एक पवित्र जीवन राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. ख्रिस्तामध्ये आल्यावर आहे ना आपण पवित्र जीवन राहायला पाहिजे. त्यासाठी ना येशू ख्रिस्ताने ना आज तीतपत्रामध्ये ना आज तुमच्यासोबत बोलणारं वचन, तीतपत्र आपण पाहत असतो की ना पौलाने ना लिहिलेलं तीतपत्र 2रा अध्याय आणि 11 वचन. कारण सर्व मनुष्याच्या तारण देणारे अशी देवाची कृपा प्रकट झाली आहे. हालेलुया. देवाची वचन आपल्याला ना इथं याप्रमाणे शिकवतात की कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झालं म्हणलं इथं. म्हणजे आपण देवाची वचन आहे ना पाहत असताना ना की ना कृपा प्रकट झालं, म्हणजे कुठलं कृपा आता आज आपल्या मनुष्यावर आहे म्हणून आहे ना परमेश्वर म्हणतात प्रत्येक मनुष्याची ना तारण देणारे, म्हणजे प्रत्येक मनुष्याला ना रक्षण करणारा कृपा प्रकट झाला. कृपा म्हणजे ना आपण पाहत असतो कृपा म्हणजे काय म्हणून आहे ना या आपण विचार येत असतात.
कृपा म्हणजे काय, कृपा म्हणजे काय म्हणून आहे ना, अनेक वेळानं आपल्याला विचार पण येत असतात की कृपा म्हणजे काय म्हणून. पण परमेश्वराने तर आहे ना प्रत्येक मनुष्यावर आहे ना कृपा दाखवलं. कृपा असं दाखवलं म्हणजे कृपा म्हणजे आपल्याकडून आहे ना जे काही होत नाही, म्हणजे आपल्याकडून अजिबात होत नाही ते काम, आपल्याला तेवढं सामर्थ्य नाही, आपल्याकडून होत नाही, आपण ते करू शकत नाही, ते फक्त ते परमेश्वराकडूनच होतात म्हणलं तरच त्याला म्हणतात कृपा. त्याला म्हणतात कृपा. म्हणजे आपल्याकडून होत नाही, म्हणजे आपण काही करायला प्रयत्न केला तरी पण ते होत नाही. म्हणजे रक्षण आहे ना स्वतःला आपण आहे ना स्वतः आपण तारण करू शकत नाही, स्वतःला स्वतः आपण आहे ना नरकापासून आहे ना रक्षण करू शकत नाही. म्हणून आहे ना परमेश्वराची कृपा मनुष्यावर प्रकट झाला. स्वतः मनुष्यच आहे ना नरक वाचवून घेण्याचे प्रयत्न केलं समजा, आता परमेश्वराची कृपाची गरज नाही, परमेश्वराची कृपेची गरज नसतं. तेव्हा मनुष्याने स्वतःला त्याने ना म्हणजे तारण प्राप्त करू शकतो किंवा मनुष्य स्वतःहून आहे ना रक्षण प्राप्त करू शकतात, तेव्हा ना परमेश्वराची कृपेची गरज नाही. म्हणून परमेश्वराने काय केलं, मनुष्याला ना नरकापासून वाचवण्यासाठी, मनुष्याला ना अधोलोकापासून वाचवण्यासाठी, मनुष्याला रोगापासून वाचवण्यासाठी, मनुष्याला ना दुष्ट आत्म्यापासून वाचवण्यासाठी, मनुष्याला ना या जगामध्ये असलेल्या सर्व पापापासून आहे ना वाचवण्यासाठी, म्हणजे रक्षण करण्यासाठी परमेश्वराची कृपा मनुष्यावर प्रकट झालेला आहे. हालेलुया. मनुष्यावर प्रकट झाला. म्हणून देवाची वचने तर म्हणतात का, सर्व मनुष्याचं तारण देणारी अशी, सर्व मनुष्याला काय करणार म्हणून परमेश्वरांनी तारण म्हणजे रक्षण देणार आहे म्हणणं परमेश्वराने सर्व मनुष्याला. म्हणजे प्रत्येक मनुष्य येशू ख्रिस्ताकडे आहे ना, ज्या व्यक्ती पण आहे ना येशू ख्रिस्ताकडे आलं, येशू ख्रिस्ताला ना जेव्हा ना प्रार्थना केलं, येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून ज्या व्यक्तीने ना स्वीकार करतात, येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला ना नरकापासून पापापासून आहे ना रक्षण करत असतात. हालेलुया. आज येशू ख्रिस्ताने प्रत्येक मनुष्याला ना रक्षण करून, तारण करून त्यांचे जीवन त्यांना ना नरकापासून वाचवून आहे ना आज अनेक लोकांना ना ख्रिस्तामध्ये ना स्वर्गीय राज्यात नेत आहे. म्हणलं तर आहे ना येशू ख्रिस्ताची कृपा प्रत्येक मनुष्यावर आहे. प्रत्येक मनुष्यावर आहे ना देवाची कृपा आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्याला ना परमेश्वराने काय देत आहे म्हणलं तर रक्षण देत आहे. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा पाहत असतो की कारण सर्व मनुष्याचं तारण देणार अशी देवाची कृपा प्रकट झाली, ती आपल्याला असे शिकवते की धन्य आशा प्राप्तीचे म्हणजे तोर देवाचे व आपला तारणारे येशू ख्रिस्ताचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून सांप्रत युगात मर्यादेने, नीतीने व धार्मिक दृष्टीने वागावे. हालेलुया. परमेश्वराची वचन आहे ना इथं स्पष्ट म्हणतात की नाही आपल्याला की आपण जेव्हा ना परमेश्वराची कृपा प्रकट झाल्यावर, जेव्हा देवाची ना कृपा जेव्हा प्रकट होत असताना म्हणजे ना आपल्याला परमेश्वर म्हणत असतात की मी तुला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुला रक्षण करत आहे. म्हणजे आपल्याला परमेश्वरांनी या सर्व जगामध्ये असलेल्या पापापासून काय करणार, रक्षण करणार. प्रत्येक मनुष्याला ना येशू ख्रिस्ताने ना रक्षण करणार. कारण की प्रत्येक मनुष्यामध्ये आहे ना पाप आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये पाप आहे. कारण सर्व मनुष्यास तारण देणार अशी देवाची कृपा प्रकट झाली, ती आपल्याला असे शिकवतं की धन्य आशा प्राप्तीचे म्हणजे तोर देवाचे व आपल्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अधर्माला व ऐहिक वासनाला नाकारून. हालेलुया. या जगाचे ना सर्व पाप काय करालो आपण म्हणलं तर जेव्हा येशू ख्रिस्ताकडून आहे ना जेव्हा मनुष्याला रक्षण मिळतं, येशू ख्रिस्ताकडून आहे ना जेव्हा मनुष्याला रक्षण प्राप्त करत असतात, तेव्हा मनुष्याने काय म्हणत असतात इथं स्पष्ट की जे जगातलं जे आहे ना शारीरिक ते नाकारून म्हणलं. म्हणजे नाकारणार म्हणजे कोण नाकारणार,
ज्या व्यक्तीने ना येशू ख्रिस्ताचे रक्षण प्राप्त करून घेणारा व्यक्ती पाप नाकारणार आहे. पाप काय करणार त्यांनी? नाकारणार. म्हणजे पाप त्यांना ना करायला नको वाटतं त्यांना पाप. कारण की ना ज्या व्यक्तींना ना येशू ख्रिस्ताकडून आहे ना रक्षण प्राप्त व्हावं म्हणून ज्या व्यक्तीला एक आशा आहे आणि ज्या व्यक्तीला ना येशू ख्रिस्ताकडून आहे ना आशीर्वादित व्हावं म्हणून जे आशा आहे, त्या आशेच्या द्वारे त्या व्यक्ती म्हणतात की मी यापुढं मी कधीही पाप करणार नाही. म्हणजे पाप करण्यास त्यांनी काय करणार? नाकारणार. कारण अनेक वेळा ना मनुष्यामध्ये काय राहतात म्हणलं तर पाप राहत असतात. आपण जेव्हा रोमकरासपत्र 3 आणि 24 मध्ये जेव्हा पाहतो, जे ख्रिस्त येशूने खंडिनी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे देवाच्या कृपेने मोहम्मदला वाचून नीतिमान ठरणार. म्हणजे इथं देवाची वचन आपल्याला स्पष्ट सांगायला की देवाच्या कृपेच्या द्वारे मनुष्याला रक्षण मिळत आहे आणि देवाच्या कृपेच्या द्वारे मनुष्याची तारण होत आहे. म्हणून आहे ना परमेश्वराची वचन आपल्याला इथं स्पष्ट सांगतात की मनुष्यामध्ये जे पाप आहे, मनुष्यामध्ये जे पाप आहे ते पापापासून आहे ना मनुष्य मुक्त व्हावं आणि मनुष्यामध्ये जे शाप आहे त्या शापापासून त्यांनी मुक्त व्हायला पाहिजे. आणि मी एक आशीर्वादित आणि मी एक स्वर्गीय राज्याचे वारस होण्यासाठी ना परमेश्वराकडे येऊ नये ना त्या व्यक्ती येशू ख्रिस्तामध्ये त्यांनी ना परमेश्वराकडून आहे ना तारण प्राप्त करत असतात. हालेलुया. म्हणून इथं परमेश्वराची वचन आहे ना स्पष्ट शिकवलं की ना की मनुष्यामध्ये काय आहे म्हणलं तर एक पाप आहे. पण त्यांनी पाप कधी नाकारणार? एक मनुष्य त्यांच्या शरीरात असलेलं पाप, त्यांनी करत असलेले सर्व पाप पहिलं कधी नाकारणार? म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्तामध्ये आहे ना राहून आशीर्वादित व्हायचं असेल तर त्या व्यक्तीने ना पाप काय करणार? नाकारणार आहे. पाप करण्यासाठी त्यांनी आशा धरत नाही त्यांनी. कारण त्याला पाप करण्याची तेव्हा आशा नसतं, तर त्या पापामध्ये राहण्याची त्यांना आशा नसतं. तर पूर्णपणे आहे ना त्यांनी एक आशीर्वादित व्यक्ती म्हणजे ख्रिस्तामध्ये एक तारण प्राप्त करून घेतलेला एक व्यक्ती म्हणून राहायला पाहिजे, एक आशीर्वादित व्यक्ती राहायला पाहिजे. म्हणून त्यांच्या मनामध्ये जे आशा असतात ते आशा पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पाप काय करणार? त्यांनी नाकारणार. हालेलुया. पाप काय करणार? नाकार. म्हणजे पाप म्हणजे ना एक आध्यात्मिक शब्द आहे. पाप म्हणजे एक आध्यात्मिक शब्द. पाप एक आध्यात्मिक शब्द असल्यामुळे पाप म्हणजे देवाची विरुद्ध असलेला जीवन, परमेश्वराची आज्ञा मोडणं. पाप म्हणजे परमेश्वराची आज्ञा मोडणं. या जगात आहे ना परमेश्वराने काही नियम दिलं, त्या नियमामध्ये राहून आहे ना मनुष्य आहे ना त्यांनी परमेश्वराला आराधना करावं असं मनुष्याची देवाची इच्छा असतात. पण मनुष्य काय करतात? जगाचा एक पाप, जगाचं एक आशा निर्माण करून त्यांच्या शरीरात आहे ना पापामध्ये राहण्यासाठी नेहमी त्यांनी प्रयत्न करत असतात. म्हणून आहे ना परमेश्वर म्हटलं तुला, परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला ना सर्व पापापासून मुक्त करून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व मनुष्याला आहे ना कृपा आहे. देवाची कृपा आहे म्हणून परमेश्वराने ना प्रत्येक मनुष्याला ना नरकापासून वाचवण्यासाठी, अधोलोकापासून वाचवण्यासाठी आणि पापापासून वाचवण्यासाठी, शापापासून वाचवण्यासाठी, दुष्ट आत्म्यापासून वाचवण्यासाठी आणि मंत्रशक्तीपासून वाचवण्यासाठी येशू ख्रिस्तानी तुमच्यावर कृपा दाखवून येशू ख्रिस्त म्हणतात मी तुला ना नेहमी रक्षण करणारा महान परमेश्वर मीच आहे. मी तुला रक्षणच करणार आहे आणि तुला नरकामध्ये न जाऊ देता, तुला अधोलोकामध्ये न जाऊ देता, तुला ना अधोलोकात न पडता मी तुला वाचविणारा परमेश्वर मीच आहे म्हणलं त्यांनी परमेश्वराने. हालेलुया. परमेश्वर म्हटलं ना आपल्याला इथं याप्रमाणे ना स्पष्ट की ना तीत मध्ये 2 आणि जेव्हा आपण पाहतो 11 वचन, कारण सर्व मनुष्यास तारण देणारी अशी देवाची कृपा प्रकट झाली. म्हणजे परमेश्वराने म्हटलंय तर स्पष्ट की ना प्रत्येक मनुष्याला ना परमेश्वराकडून आहे ना परमेश्वराकडून रक्षण यासाठी प्राप्त करायला की परमेश्वराने यासाठी रक्षण द्यायला, यासाठी तारण करायला की परमेश्वराने की प्रत्येक मनुष्य आहे ना एक दिवस येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वर्गीय राज्यात राहण्यासाठी.
येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक मनुष्य आशीर्वादित राहण्यासाठी प्रत्येक मनुष्य आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे ना स्वर्गीय राज्य प्राप्त करावं म्हणून येशू ख्रिस्तानी भूतलावर येऊन आहे ना प्रत्येक मनुष्याला आज तारण प्राप्त करत आहे. म्हणून आहे ना जगात आज अनेक लोकांनी येशू ख्रिस्ताकडे यासाठी पाहत आहे की येशू ख्रिस्तावर यासाठी विश्वास ठेवलं परमेश्वरावर की प्रत्येक मनुष्याला म्हणजे स्वतःची ना आत्मा वाचवून घेण्यासाठी. कारण की मनुष्यामध्ये आहे ना पाप आहे, मनुष्यामध्ये पाप आहे. स्पष्ट देवाचे वचन म्हणतात मनुष्यामध्ये पाप आहे. रोमकरास पत्र 6 अध्याय 23 वचन. पापाची वेतन मरण आहे. हालेलुया. इथं स्पष्ट म्हणतात की ना पापाची वेतन आहे ना मरण आहे. मनुष्यामध्ये पाप आहे. ते पाप काय करणार एक दिवस मनुष्याला मरण घेऊन येणार. ते मरण एक दिवस आहे ना मनुष्याला ना नरकामध्ये घेऊन जाणार. नरक एक दिवस आहे ना मनुष्याला ना वेदना करणार आहे. म्हणून परमेश्वर म्हटलं मी तुला ना नरकापासून वाचवण्यासाठी अधोलोकापासून वाचवण्यासाठी आणि सैतानाच्या सर्व शक्तीपासून तुला वाचवण्यासाठी मी तुला रक्षण देणारा परमेश्वर मीच आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हटलं ना आज मी तुझं ना तारण करणार, आज मी तुला रक्षण देणार आहे म्हटलं परमेश्वराने. जेव्हा येशू ख्रिस्ताला आपण आहे ना स्वतःच्या तारणारा म्हणून जेव्हा स्वीकार करतो, जेव्हा येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात जेव्हा स्वीकार करतो परमेश्वराकडून मिळतात आपल्याला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रक्षण मिळत असतात. आज तुम्ही देवाच्या मंदिरात आलं म्हणलं तर आहे ना आज परमेश्वराकडून तुम्ही ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही रक्षण प्राप्त करून घेतलेलं तुम्ही देवाची लेकरं. तुम्ही परमेश्वराच्या महान कृपेच्या द्वारे तुम्ही परमेश्वरामध्ये ना राहून आहे ना तुम्ही आज येशूच्या नावामध्ये आशीर्वादित होऊन एक दिवस तुम्ही स्वर्गीय राज्य प्राप्त करावं म्हणून आहे ना तुम्ही आजचा दिवस आहे ना देवाच्या मंदिरात येऊन बसलं. तुम्ही देवावर विश्वास ठेवण्याचे कारण म्हणजे तुमचं आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सुरक्षित राहून तुम्ही एक दिवस देवाच्या राज्यामध्ये राहण्यासाठी. म्हणून परमेश्वर म्हणतं मी तुला ना तारण करणारा परमेश्वर आहे, मी तुला रक्षण देणार आहे. त्यासाठी 2 तिमोथी 1:9 पाहतो आपण. पहा, त्यांनी आपल्याला कर्माप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आपल्याला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारले. ही कृपा युगकालापूर्वी ख्रिस्त येशूमध्ये आपल्यावर करण्यात आला. परमेश्वराची वचन म्हणतात कृपा कधी केलं परमेश्वराने आपल्याला? युग कालापूर्वी. म्हणजे आपण अजूनही ना या भूतलावर आलंच नाही तेव्हाच परमेश्वराची कृपा आपल्यावर होतं. अजून भूतलावर आपण आला नाही. परमेश्वराने तुमच्यावर कृपा ना तुम्हाला काल दाखवलं नाही, परवा दिवशी दाखवलं नाही. येशू ख्रिस्ताने ना म्हणजे ना या भूतलावर प्रत्येक मनुष्यावर आहे ना कृपा कधी दाखवलं म्हणून जेव्हा आपण पाहतो मनुष्य भूतलावर येण्याच्या अगोदरच आहे ना परमेश्वराने कृपा दाखवलं. काय म्हणून त्यांनी कृपा दाखवलं म्हणून आहे ना जेव्हा इथं आपण पाहत असताना त्यांनी आपल्याला कर्माप्रमाणे नव्हे स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आपल्याला तारलेले. स्वतःच्या संकल्पाप्रमाणे म्हणजे देवाचा संकल्प, देवाच्या ना एक आशा असं होतं की ना प्रत्येक मनुष्याला परमेश्वरांनी ना येशू ख्रिस्त नावामध्ये आहे ना रक्षण प्राप्त करावं. प्रत्येक मनुष्याला आज तुम्हाला ना परमेश्वरांनी दुष्ट आत्म्यापासून पण परमेश्वर रक्षण करत असतं. देवामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना ना दुष्टात्माना स्पर्श करण्याचे कुठलाही अधिकार नाही. दुष्टात्मा राहतात त्याच्या ठिकाणी, पण त्यांनी ना त्याची बॉर्डर पार करून जेव्हा आपल्याकडे येण्यासाठी जेव्हा प्रयत्न करत असतात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या दुष्टात्मा पण नाश होत असतात. आज अनेक मंत्रशक्ती आहे ना नाश होत असतात. देवाकडे जेव्हा आपण राहतो, देवामध्ये जेव्हा राहतो आपल्या समोर आहे ना अनेक मंत्रशक्ती पण आहे ना येशूच्या नावामध्ये नाश होत असतात. परमेश्वर जिथं राहतात तिथं सर्व सैतानाची शक्ती नाशच होणार आहे. म्हणून मी ना
सर्वांना सांगतो, देवामध्ये ज्या व्यक्ती राहत असतात, येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही जेव्हा राहिलं, तुम्हाला कुठलाही शक्ती ना तुम्हाला स्पर्श करणारा नाही, तुम्ही जेव्हा ख्रिस्तामध्ये राहिल्यावर. म्हणून परमेश्वराने तर स्पष्ट म्हटलं की ना, येशू ख्रिस्ताने मी प्रत्येक मनुष्याला ना रक्षण करण्यासाठी आलो, यासाठी आलो या जगात की प्रत्येक मनुष्याला रक्षण करू शकतो, की येशू ख्रिस्ताकडून आहे ना प्रत्येक मनुष्य आहे ना रक्षण प्राप्त होणार आहे. जेव्हा येशू ख्रिस्ताला ना स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार करणार, जेव्हा येशू ख्रिस्ताला ना जेव्हा स्वतःचा देव म्हणून जेव्हा स्वीकार करणार आहे, त्या व्यक्तीला ना परमेश्वराने अधोलोकापासून, नरकापासून, पापापासून, शापापासून, सैतानाच्या सर्व शक्तीपासून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या व्यक्तीला रक्षण मिळत असतं. म्हणून या जगात आपण रक्षण प्राप्त करू नये म्हणून सैतानाने ना आपल्याला अनेक वेळा ना आपले विचार बदलतात. आपल्यामध्ये पाप आहे, मनुष्यामध्ये आहे ना पाप असल्यामुळे ना ते पाप आहे ना स्पष्ट देवाचे वचन सांगितल्याप्रमाणे पापाची वेतन मरण, मरण एक दिवस नरकात घेऊन जातात. म्हणून मनुष्य नरकातच जायला पाहिजे. सैतानाचा एक विचार असा आहे ना की या जगात त्याची योजना पूर्ण करण्यासाठी, दुष्टात्मा त्याची योजना पूर्ण करण्यासाठी ना मनुष्याचे विचार बदलून देवाविरुद्ध विचार आणून आहे ना मनुष्याला पापामध्ये नेत असतात. देवाच्या दृष्टीने ना स्मोकिंग करणं पाप आहे, मोठं पाप आहे. मद्यसेवन करणं पाप आहे देवाच्या दृष्टीने, भयंकर पाप ते. मद्यसेवन करणं म्हणलं तर आहे ना एक मोठं पाप असून ते पाप आहे म्हणून समजून घेऊन पण त्याच मध्ये सेवनमध्येच राहत असतं. वाईट व्यसन करणं पाप आहे. परमेश्वराने ना लग्न म्हणून आहे ना या बोतलावर ठरवले छान. परमेश्वर काय केलं, प्रत्येक आहे ना पुरुष आणि स्त्रीला एकत्र करण्यासाठी, पुरुष आणि स्त्रीला एकत्र करण्यासाठी आहे ना परमेश्वराने लग्न म्हणून आहे ना देवाने ना एक कार्य आणलंय. तर परमेश्वर पहिला मनुष्य आदामाने ना अव्वाला जेव्हा पाहतो आपण, पहिला मनुष्य असलेला आदाम आणि अव्वाला ना परमेश्वरांनी ना त्यांना लग्न केलं. परमेश्वराने पहिला मनुष्यालाच लग्न केलं त्याने, लग्न नंतर ना आलं नाही त्याने. मनुष्य भूतलावर जन्मल्यावर त्याची नंतर आलं नाही, किंवा कोणी तर मनुष्य आणलं नाही लग्न हा शब्द. म्हणून इब्री पत्रामध्ये जेव्हा आपण पाहतो की ना 6व्या अध्यायामध्ये ना की 13 अध्याय 6वं वचन, लग्न सर्वस्वी मान्य असावे म्हणणं. लग्न काय म्हणलं परमेश्वरांनी, लग्न सर्वस्वी मान्य असावे. म्हणजे परमेश्वर म्हणतो तर तुम्ही लग्न आहे ना मान्य करा. परमेश्वराचे उद्देश म्हणलं तर आहे ना एक पुरुष एक स्त्रीला एकत्र करण्यासाठी या जगात परमेश्वराने लग्न हा शब्द ना त्यांना एक आशीर्वादाचा शब्द दिला. परमेश्वर लग्न आहे ना पापाचा शब्द नाही, लग्न एक आशीर्वादाचा शब्द. लग्न करणं म्हणलं तर आहे ना मनुष्याला मिळत असलेला पहिला एक आशीर्वाद. पण आज आहे ना मनुष्य लग्न करण्याच्या अगोदरच आहे ना या जगामध्ये आहे ना पुरुष आणि स्त्री एकत्र राहून पाप करत असतात, भयंकर पापामध्ये राहत असतात. म्हणून परमेश्वराने म्हटलं इथं ना की ना जार कर्म आणि व्यभिचार यांना ना परमेश्वर म्हणतात मी शिक्षा करणार आहे. म्हणजे परमेश्वराने ना व्यभिचार करणं एक पाप आहे, जार कर्म करणं पाप आहे. जार कर्म म्हणलं तर जेव्हा लग्नाच्या अगोदर ज्या व्यक्ती पाप करतं तर त्याला जार कर्म म्हणत असतात, आणि लग्न झाल्यावर ज्या व्यक्तींना स्वतःच्या व्यक्तीला सोडून आहे ना दुसरं सोबत राहतात त्यांना व्यभिचार म्हणत असतात. परमेश्वरांनी म्हटलं तुम्ही ना लग्न करा, लग्न करून एकत्र राहावा म्हणलं परमेश्वर. परमेश्वर म्हटलं नाही की ना तुम्ही एकत्र राहण्यासाठी नाही म्हटलं, असं नाही. लग्न करून आहे ना तुम्ही एकत्र राहावा, तुम्ही संसारात चांगला राहावा, सुखात राहावा, समाधान राहावा एकमेकांमध्ये, तेव्हा तुम्ही प्रेम करा म्हटलं परमेश्वराने. तेव्हा आज आहे ना अनेक लोकांनी लग्न करून घेत असतात, पण लग्न झाल्याच्या नंतर ना जीवन पाहिल्यावर आज अनेक कुटुंबामध्ये ना नवरा बायकोमध्ये पहिला प्रारंभ होणार म्हणलं तर भांडण चालू होणार. एकमेकांमध्ये द्वेष होत असतात, एकमेकांमध्ये द्वेष करून घेतात. तू मोठं म्हणलं तर मी मोठं, तू असं आहे म्हणलं तर मी तू तसा आहे. यांचे विचार वेगळे, त्यांचे विचार वेगळे.
लग्न कशासाठी केलं? एकत्र राहण्यासाठीच केलं ना. लग्न म्हणलं तर आहे ना एकत्र राहण्यासाठी, एकत्र राहून एकच विचाराने राहून एक पवित्र जीवन जगण्यासाठी, आपल्याला म्हणून एक कुटुंब राहण्यासाठी आहे ना आपण आहे ना लग्न करून घेत असतो. पण आहे ना जेव्हा आपण लग्न करण्याच्या अगोदर आपण एका कुटुंबामध्ये राहतो. आपण लग्न करून घेण्याच्या अगोदर आपण एका कुटुंबात म्हणजे आपल्या आई वडिलाच्या कुटुंबात राहतो आपण. पण लग्न झाल्यावर परमेश्वर आपल्याला पण एक कुटुंब प्रारंभ करतो. आपल्याला पण एक कुटुंब प्रारंभ करणार. दोघा मिळून आहे ना एक कुटुंब प्रारंभ करून तिथून प्रारंभ झालेला एक आशीर्वादाची कृपा आहे ना, तिथून प्रारंभ करून देवाने आशीर्वादित करत असतात. पण आहे ना आज लग्न झाल्यावर एकत्र राहावा म्हणलं तर आहे ना एकमेकांमध्ये द्वेष करतं, तर एकमेकांमध्ये ना भांडणं करायचं, एकमेकांची वाईट विचारामध्ये राहायचं. तू असं राहिलं म्हणलं तर मी तसं राहिलो. तेवढं सहन होत नाही का? तेवढं समाधान राहत नाही एकमेकांमध्ये. आयुष्य शेवटपर्यंत राहायचं असतं तर एकमेकांमध्ये प्रेम राहायला पाहिजे. पण आज आहे ना मी भरपूर ठिकाणी पाहत असतो की ना नवरा बायकोमध्ये ना प्रेमच राहत नाही, अजिबात प्रेम राहत नाही. कुठं गेलं प्रेम? लग्न करून घेतलं बरं आहे, छान आहे, पण प्रेम कुठं गेलं? हा प्रेम शब्दच विसरलेला असतो. तेव्हा आहे म्हणलं तर आहे, आम्ही एकत्र आहे म्हणलं तर आहे, पण परमेश्वर म्हणतात ते मोठं सर्वात आहे का पाप. म्हणून सैतान काय केलं ना या जगात आहे ना लग्न झालेल्या लोकांमध्ये आहे ना असमाधान आणत असतं, एकमेकांमध्ये भांडणं निर्माण करत असतात. सैतान एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करतात, विचार बदलतात. जे आपण लग्न करण्याच्या अगोदर एकत्र राहावं म्हणून विचार केलं, ते विचार लग्न झाल्यावर आहे ना कायम स्वरूपामध्ये राहण्यासाठी विचार करायला पाहिजे. हालेलुया. आणि लग्न झाल्यावर जेव्हा एकत्र राहतात, जेव्हा ना एकमेकांमध्ये समाधान राहतात, एकमेकांमध्ये चांगल्या विचाराने जगत असतात, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या विषयाला आशीर्वाद येतं. म्हणून परमेश्वराने काय म्हटलं, मी प्रत्येक मनुष्याला ना या सर्व व्यभिचारापासून आहे ना मी वाचवण्यासाठी आणि जारकर्मापासून मी वाचवण्यासाठी आणि या व्यभिचारापासून येणारा आणि जारकर्मापासून येणारा आणि पाप या पापापासून वाचवण्यासाठी येशू ख्रिस्ताने या भूतलावर प्रत्येक मनुष्याला ना तारण करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणतात मी तुला ना त्याच्यापासून मी रक्षण करतो, तुला ना मी व्यभिचारापासून तुला रक्षण करतो, जारकर्मापासून तुला रक्षण करतो आणि पापापासून तुला रक्षण करतो. नाहीतर त्या व्यभिचार, ते जारकर्म, ते पाप एक दिवस आहे ना तुला नरकामध्ये घेऊन जाणार आणि नरक एक दिवस तुला वेदनामध्ये ठेवणार आहे म्हणतात. मनुष्यांना माहिती असतं तर नरक आहे म्हणून. नरक आहे म्हणलं तर मी नेहमी सांगत असतो बघा, कोणी तर सांगतात, कोणी तर तुम्हाला सांगितलं असेल की नरक नाही, स्वर्ग पण नाही. ज्यांनी नरक नाही म्हणून आहे ना आपल्याला सांगतात ना, सर्वात भीती त्यालाच राहतात. पहिलं भीती त्यालाच असतात. ज्यांनी आपल्याला सांगितलं नरक नाही म्हणून त्यालाच रात्री झोप येत नाही. मी त्याला तर सांगितलं पण असलं तर काय करतो म्हणून त्याला सर्वात पहिला भीती. फक्त त्यांनी बोलतात लोकांना स्वर्ग नाही, नरक नाही, देव नाही, भूत नाही, पण सर्वात पहिला भीती त्यालाच आहे. रात्री भूत आला तर काय करतो? कारण की ना एक दिवशी ना एक ब्रदरने म्हटलं होतं ना त्यांची बायकोला, उगाच ते पादरचं ऐकून काय कराल तू, गडी गडी कुठला भूत आहे बघ, भूत नाही काय नाही म्हणून आहे ना 2-3 मारलं त्यांना. मारल्यावर बिचारलं ठीक आहे, ते बाई काय म्हणलं ना, मार बाबा म्हणलं. 2-3 दिवसांनी काय केलं, त्यांचे खिडकी असतात ना काचेच होतं, त्याला काच असतात ना. आता स्त्रियांना एक सवय असतात, काय तर पुसलं की ना खिडकीवर टाकायचं. ते बाई काय केलं ना खिडकीवर टाकलं, माहित नाही बाहेरची लाईट दिसत होतं. ते काय झालं ना त्याला असं आत पिरवल्यासारखं वाटलं. ते रात्री आत पिरवल्यासारखं वाटलं त्याला. त्यांनी परत सहज उठून बघितलं ना, त्यानं उठवलं त्याने, बघ ते कोणतं राहत खिडकीपाशी असं असं करायला म्हणलं. बाई काय केलं ना, जाऊ दे खिडकीवर आत पिरवलं तर पिरवू दे, मी काय करू. कोणतर खिडकीपाशी असं करायला असं करायला असं काय आहे ते तिथं थोडं लाईटनी तसंच दिसतात ना. म्हणजे ज्यांनी नाही म्हणतात ना सर्वात पहिलं काय आहे त्यांना
भीती. उगा ते काय करतात ना ते लोकांनी, कुठं नरक आहे बाबा? नरक पण आहे, स्वर्ग पण आहे, देव पण आहे, या भूतलावर सैतान पण आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने काय केलं आपल्या या भूतलावर? प्रत्येक मनुष्याला ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रक्षण, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये रक्षण देण्यासाठी आलं. येशू ख्रिस्तानी या भूतलावर प्रत्येक मनुष्याला ना रक्षण देणार आहे. सर्वांना ना नरकापासून रक्षण देत, या दुष्ट आत्म्यापासून, या जगामध्ये जे काय आहे ना त्याच्यापासून आहे ना येशू ख्रिस्तानी प्रत्येक मनुष्याला रक्षण देण्यासाठी ना या भूतलावर आलं. आणि प्रत्येकाला म्हणत असतात, मी तुझ्यावर कृपा दाखवून मी तुला ना रक्षण प्राप्त करणार आहे म्हणून. आज आपल्यावर परमेश्वराची कृपा असा आहे की ना की आपल्याला परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद म्हणजे रक्षण. म्हणून आज रक्षण प्राप्त करून घेत आपण सर्वजण प्रार्थना करू. आपण गुडघ्यावर राहून प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तुला महिमा आणि गौरव करत असताना बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुझ्या सर्व लेकरांना तू रक्षण देण्यासाठी भूतलावर आला बाप्पा. तुझं रक्षणमध्ये तुझं लेकरा राहण्यासाठी तू सहाय्य कर. तुझं रक्षण येशू ख्रिस्त नावामध्ये प्रत्येक व्यक्तींना मिळण्यासाठी तू सहाय्य कर. आज तुझं वचन ऐकून तुझं रक्षण प्राप्त करून घेणारा तुझ्या सर्व लेकरांना तू आशीर्वादित कर म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.